नमस्कार सर. तुमच्यासारखा गुरु मिळणं कुठं शक्यच नाही. म्हणजे तुमच्याकडनं मी एवढं शिकलो आणि एवढं ज्ञान आनंदमय माझ्या जीवनात मागच्या वेळेस पण मी सर सांगितलं तुम्ही व्हिडिओ बनवली त्याबद्दल पण धन्यवाद सर. खरंच सांगतो तुमच्याकडनं एवढं ज्ञान घेण्यासाठी मी मला पहिल्यांदा वाटत तुम्हाला विचारलं की तुम्हाला कोण गुरु भेटला होता असा. म्हणजे एवढं खूप नॉलेज दिलं एवढं आणि मी माझ्या घरात पण हळूहळू एवढी प्रगती बघितली आणि जे घरात किरकोळ किरकोळ वादविवाद होते ते हळूहळू संपले. घरात आनंद यायला लागल्या, खुशी यायला लागली आणि मी पण बाकीच्यांना नाही का त्यांच्या जीवनात आनंद द्यायला लागलो आणि प्रत्येक गोष्टीत पुढे जाताना रोज माझ्या नावात म्हणजे गुरु म्हणून तुमचं नाव तोंडात असतं. रोज देवाला बोलताना म्हणजे तुमचं नाव गुरु म्हणून घेतो आणि घरात जी लहान मुलांची खेळणी होती अक्षरशः नाही का ई मध्ये ते सिंह ठेवायला लावला, आत्मविश्वास, ताकद, शक्ती हे आपले ठेवलं प्लॅस्टिक पण फरक जाणवला नंतर न उंट हे प्लॅस्टिक नाही का त्याच्यानंतर न मृग हरिण हे बरोबर त्या लोकेशनला जेव्हा माणूस 10ला उठायचा तो 7ला उठून कामाला लागतोय अरे वा, खूप आणि एवढा छान. बदल झाला. हीच ताकद आपल्या वास्तूमध्ये आहे. हा मग ते तुमच्याकडे शिकायला भेटलं आणि एवढे माझे काम राहिले होते तुमच्या आशीर्वादाने चांगले आले आणि तुमच्यासारखा गुरु आणि तुम्ही आहे ना सर अजून 2-3 पॉडकास्ट लोकांपर्यंत पोहोचले ना हे बाकीचे युट्यूबवर आहेत ना त्याचा टप्प्यात तुम्ही कार्यक्रम करणार कारण की मी तुमचा एकदा प्रत्येक व्हिडिओ जे तुम्ही टाकता ना निमोरला जी बाकीच्या गोष्टी त्याच्यावर टप्प्यात कार्यक्रम शब्द एक फेमस आहे सर तुमचा. फक्त थोडस नाही का लोकांपर्यंत पोहोचलं ना चांगले सर तुम्ही एक नंबर शिकवता आणि अभिमान वाटला की आम्हाला तुमच्यासारखा गुरु भेटला. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.